जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आमचे दैवत आहे ते. जर बाळासाहेब ठाकरे असतात तर पहिला नंबर आला असता. त्यामुळे आम्ही जो म्हणतात ना, दोन भाऊ एकत्र आले, त्यामुळे म्हणतात नाही म्हटलं तरी एक मराठी माणूस एकत्र आला. बाळासाहेब ठाकरे कोण होते ते माझ्या मनामध्ये. बाळासाहेब ठाकरे फार थोर आहे. हा जो पॉलिटिक्स चालला हे इकडे तिकडे माकडासारखा उड्याचा मारणं चालला हे सगळं संपलं. बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त अनेक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना विविध स्तरांवरून उजाळा देत आहेत. अनेक जण स्मृतीस्थळावरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आहेत. मात्र अशामध्ये मुंबईकर आहेत, जे मराठी माणसं आहेत, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचं राजकारण पाहिलं, बाळासाहेब ठाकरेंना जवळून पाहिलं, बाळासाहेब ठाकरेंच्या सभा त्यांनी जवळून ऐकल्यात, अशा मुंबईकरांना बाळासाहेब ठाकरेंबाबत काय वाटतं, त्यांच्याप्रती बाळासाहेब ठाकरे कोण होते, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर. तुमच्याप्रती बाळासाहेब ठाकरे कोण होते? आमचे दैवत आहे ते, थोडक्यात म्हणजे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काहीच बोलू नाही. फक्त त्यांचं दर्शन कधी मिळते त्याच्या उत्सुकता असते आम्हाला जास्त. आजच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंची आठवण का काढली? आठवण जास्त का म्हणावे, ते दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यामुळे आम्हाला जरा उत्साह वाटायला लागला त्यामुळे आम्ही जो म्हणतात ना, दोन भाऊ एकत्र आले, त्यामुळे म्हणतात नाही म्हटलं तरी एक मराठी माणूस एकत्र आले, त्यामुळे आमचं जास्त हे लक्षात राहिले. सध्या राजकारण बदललंय. सध्याचं राजकारण म्हणजे विषय त्यावेळी न बोललेलंच बरं. काही गोष्टी आपल्याला ते काही गोष्टी पटत नाही, पण आपण समजून घ्यायचं आणि हे करायचं. आता आपलं फक्त कधी होते सुरुवात त्याची महत्वाचं आहे सगळ्यात. आज बाळासाहेब ठाकरे असतील तर काय घडलं? बाळासाहेब असं आहे की ते हा प्रश्न जो म्हणतोच ना तू, तसं काय झालं तर फक्त एक ते 4 शब्द लक्षात राहिले असते लोकांच्या, ते आज म्हणजे शिवसेना. हे 4 शब्द साहेबांनी आमच्या मनात एवढे भरवलेले आहेत ना, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही असं कुठल्याच गोष्टी. बाळासाहेब ठाकरे हिंदूसाठी एकदम व्यवस्थित आहे. जेणे हिंदूचा जन्म लोकांना समजवला काय आहे काय नाही, आणि निस्वार्थ भावाने त्यांनी सेवा केली पुरा महाराष्ट्राची, आणि सर्वचा सत्याच्या मध्ये साईट घेऊन त्याला काय वाटलं ते समोर बिंदास बोलायचे. तुम्हाला वाईट वाटला की तुमचं काय नाही, पण लोकांच्या चांगल्यासाठी ते बोलणार. आणि असा हिंदू सम्राट नेता विश्वामध्ये नाही, कधी होणारच नाही, शक्यच नाही असा होणार. बाळासाहेबांना तुम्ही फार जवळून बघितलंय, बाळासाहेबांचे भाषण त्यांना फार जवळून सुद्धा बघितलंय. आजच्या राजकारणामध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली जाते, असं काय बदल घडले? बाळासाहेब ठाकरेचा जे नीती नियम होते ते लोकांना हृदयस्पर्शी होते, आणि तेच लोक ते मार्गे चालायचा प्रयत्न करतात, पण अजूनपर्यंत ते कोण चालू शकणार नाही. कारण की त्याच्यामध्ये स्वार्थ भरतो, स्वतःचा काहीतरी हित असतो ना, तो बाळासाहेब ठाकरेमध्ये नव्हता. बाळासाहेब ठाकरेच्या मागे चालायला सर्व लोक प्रयत्न करतात, पण तो कोण चालू शकणारच नाही, अजिबात नाही चालू शकणार. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय परिस्थिती असते? अरे जबरदस्त झाला असता, जबरदस्त. आपला पुरा आता त्यांची खरंही गरज आताच होती. अजून ते जवळजवळ 30-40 वर्ष राहिले असते तर पुरा भारताचा आपला नक्शाच वेगळा असता. आता नरेंद्र मोदी प्रयत्न करतात 3रा-4था नंबर. जर बाळासाहेब ठाकरे असतात तर पहिला नंबर आला असता 100%. बाळासाहेब ठाकरे कोण होते ते माझ्या मनामध्ये. मला एवढं बोलायचं. हल्लीचा जो हा पॉलिटिक्स चाललाय ना, तो मला अजिबात आवडत नाही. पुष्कळ काय झालं असतं हे आज हा जो पॉलिटिक्स चाललाय हे इकडे तिकडे माकडासारखा उड्याचा मारणं चाललंय हे सगळं संपलं असतं असं वाटतं. आजही राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली जाते. का असे प्रसंग येतात की आजही राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढावी लागते? काढावी लागणारच ना. बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते, ती गोष्ट कोण करू शकत नाही. त्यांच्यासारखा नेता मुंबईमध्ये पुन्हा होईल? कोणच नाही, अजिबात कोणच नाही. तुमच्या काय अपेक्षा होत्या? म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे होते, त्यावेळेला तुमचं कसं होतं आणि आता? तेव्हा एकदम बिंदास होतो, पण आता ना विचार करावा लागतो. अरे कोण कुठे काय होते. आज आता 2 दिवसात हे 2 भाऊ एकत्र आले होते, आता हे राजसाहेब ठाकरे इकडे तिकडे, ते योग्य नाही वाटत मला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले होते ना, तेव्हा त्या दोघांनी एकत्र यायला पाहिजे. ते एवढं सगळं घडलं नसतं. आता पुष्कळ मानत आहे, मी बोलू शकत नाही. आमचे चांगला माणूस, चांगला गेलं मुंबईला. आज आठवण येते बाळासाहेबांची? हो, आहेत ना, आहेत.
मला माहिती आहे. आजच्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरे असते तर किती बदल झाला? शिकार बदलला आता. हे बाळासाहेब नाही, सगळे लोक असंच गेलेले मुंबई. काय वाटतं तुमच्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंचा काळ कसा होता आणि आता त्यांची आठवण काढली जाते, काय वाटतं? नाही, बरं वाटतं. एक माणूस चांगला केले ना मुंबई का कुठेतरी, त्याला ठेवायची याद. मेले तर पण ठेवायची याद, चांगला केलं तसा. असं मी पण होतो इकडे, इथंच होतो मी पूर्वी. चांगलं केलंय. आता शेजारीचा स्मृतीस्थळाच्या शेजारीचा नेहमी तुम्ही वॉक करताना बघतात, बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे, काय वाटतं? काय वाटायचे काय, चांगलं आहे ते. ते एकच शब्द आहे, चांगलं आहे माणूस. ते त्याच्यासाठी ते काम नाही केलं, मुंबईसाठी केलं. मुंबईसाठी आताच्या राजकारणामध्ये मुंबईसाठी का? हा ना, आता पैसे पाहिजे आणि काय म्हणतात त्याला, पोस्ट पाहिजे. हा, बस. बाळासाहेब ठाकरे फार थोर आहेत, कळलं की नाही. आत्ताही त्यांची आठवण काढली जाते आत्ताच्या काळामध्ये सुद्धा, काय वाटतं? ते फार थोरच होते, म्हणजे अजून ते आमच्यात वावरतायत असं आम्हाला वाटतं, कळलं की नाही. कारण त्यांनी जे काम केलेलं आहे, सुरुवातीपासून जे काम केलेलं आहे, त्यांनी अतिशय कष्ट करून त्यांनी एवढी मोठी सेना जमवलेली आहे, कळलं की नाही. तर त्याचं पुढे आपण काय करायचं ते बघायला पाहिजे, ते होत नाही. बाळासाहेब ठाकरेंची राजकारणामध्ये आजही आठवण काढली जाते, असं काय घडतंय राजकारणामध्ये की त्यांना आजही बाळासाहेब ठाकरे आठवतात? त्यांची आठवण काढली जाते म्हणजे त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते लोकांना पसंत पडलंय. ते जे मराठी माणसासाठी लढत होते, मराठी माणसांना त्यांनी प्रोत्साहन दिले, धंदा काढायला प्रोत्साहन दिलं, नोकऱ्यासाठी मला स्वतःला त्यांनी सपोर्ट केलं होतं नोकरीसाठी. मी स्वतः BE मेकॅनिकल इंजिनियर आहे, कळलं की नाही. तेव्हा मी त्यांची जी बहीण आहे ना, ती माझ्या मावशीची अतिशय चांगली दोस्त होती, म्हणजे मैत्रीण होती. तर तिने मला सांगितलं, मी तुझ्यासाठी बाळासाहेबांकडे शब्द टाकते नोकरीसाठी, कळलं की नाही. तेव्हा नोकऱ्या वगैरे जरा थोड्या डिफिकल्ट होत्या मिळणं, पण त्या काळात पण मला त्यांनी मदत करून, म्हणजे त्यांची ओळख वापरून मला नोकरी मिळवून दिली. ते आहेत ना दोघे, अतिरथी महारथी. काय वाटतं पण तुम्हाला, तुम्ही तुमच्या काळामध्ये बाळासाहेब होते, त्यांचं राजकारण होतं, मुंबई तेव्हा होती. नोकऱ्या नव्हत्या, साऊथ इंडियन पुढे होते मराठी माणसाला, तेव्हा बरोबर होतं. आणि आपले मराठी माणसं सुद्धा आता एवढी शिकली नव्हती. स्टेनोग्राफी जरा कठीण होती, त्याच्यामुळे ती माणसं कमी, मुलं कमी यायची. पण आता तशी परिस्थिती नसताना बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली जाते, मग ती कशा प्रकारे तुम्ही पाहतात त्याकडे? कारण आजही ठीक आहे, वेगळं काही खास. कोण होते तुमच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे? बाळासाहेब ठाकरे सुप्रीमो, सुप्रीमो काय वाटतं? शिवसेना. आजही आठवण येते बाळासाहेब? हो तर काय का? सगळं मुंबईचं सगळं त्यांच्यामुळे झालं ना. डेव्हलपमेंट, सगळं डेव्हलपमेंट झाली त्यांनी केले. खूप डायनॅमिक हे होते. अरे काय, सगळं मुंबईचं सगळं राज्य त्यांच्याकडे असतं. खूपच चांगलं आहे. काय असं का आजही बाळासाहेब ठाकरेंची का आठवण काढली जाते एवढं? का म्हणजे ज्यात हे सगळं डेव्हलपमेंट हे सगळं बघतो आपण, उद्धव ठाकरेचं वगैरे, ते काय त्याच्यात त्या मानाने काय तर एवढं हे नाही. ते डिसिजन त्यांचं मेकिंग होतं, आणि जे काय हिंदुत्व म्हणा, हे म्हणा, सगळं छान होतं. बाळासाहेब ठाकरेला मी लहानपणापासून मानतो. त्याविषयी माझ्या मनामध्ये खूप प्रेम आहे, आदर सन्मान आहे. मी स्पेशल त्याकरिताच आलेलो आहे मुंबईला. हा, त्यांच्या जयंतीनिमित्त, जन्मशताब्दी आहे ना, त्यांच्याकरिता. बदललं राजकारण? थोडंफार वाटते, पण एकनिष्ठपणे तेच आहे. हा, बाळासाहेब ठाकरे आजच्या राजकारणामध्ये असते तर काय बोलतात? खूप बदल झाला असता. बृहन्मुंबई नगरपालिकेला भगवाच झेंडा फडकला असता. आजही राजकारणामध्ये अनेक नेते आहेत, मात्र सातत्यानं बाळासाहेब ठाकरेंची का आठवण काढली जाते? बाळासाहेब ठाकरेजी ते तसे मनात, लोकांच्या मनात गेलेले आहेत ना. हा, त्यांच्या प्रेम आहे लोकांचं तेवढं त्यांच्यावर.